हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आत्ताची महत्वाची घटना आहे. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण नावाचं एक गाव आहे आणि तिथे उपजिल्हा रुग्णालय आहे. त्या उपजिल्हा रुग्णालयातल्या एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येचं जे कारण आहे, ते कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ज्यांच्या हातामध्ये संपूर्ण राज्यातल्या लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि ते ज्या पदावर बसतात, त्याच्या मागे लिहिलेलं असतं सदरक्षणाय खरं निग्रहणाय. म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे. अशा पोलीस निरीक्षकाने तिच्यावरती अनेक वेळा बलात्कार केला, म्हणून तिला ते पाऊल उचलावं लागलं. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. परंतु या प्रकरणातून अनेकदा हे मुद्दे उपस्थित झाले आणि आताही तो मुद्दा उपस्थित होत आहे, की ज्या देशामध्ये महिलेला देवीच्या रूपामध्ये पूजल्या जाते, खरंच त्या महिलेचा सन्मान होतो का? भारतासारख्या देशामध्ये इतकी प्रचंड मोठी परंपरा आहे, की जिथे आपण स्त्रीला आईच्या रूपामध्ये किंवा बहिणीच्या रूपामध्ये बघतो आणि ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिली पाहिजे, त्याच लोकांनी अशा प्रकारचे पाऊल उचलणं हे कितपत योग्य आहे. या घटनेने पुन्हा हे अधोरेखित केलेलं आहे, की आपल्या देशामध्ये महिला ज्या आहेत, त्या सुरक्षित नाहीये.